शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आज दिनांक 18 मे 2026ला आपलं लोडिंग चाललेलं आहे. श्री सुनील दगडू शिंदे सर सोना चांदी व्यावसायिक आहेत, दुकानदार आहेत, बिझनेसमन व्यक्ती आहे. सरांनी गावी शेती भरपूर असल्यामुळं शेतीमध्ये एकदा लावल्यानंतर 50 वर्ष आयुष्यमान असणार असं मलेशियन ग्रीन डॉर पण जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण. रोपं सिलेक्शन करून जी रोपं लहान वाढतात ते अशा प्रकारे बाजूला काढली जातात आणि त्यानंतर सिलेक्शन करून रोपं दिली जातात. मलेशियन ग्रीन डॉर्प ही केरळमधली क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात आहे. लावल्यानंतर आपल्याला 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होत्या. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ शेती याबद्दल माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधू, जे आपण नारळ लागवड करणार आहे ही बुटकी जात आहे, केरळमधली क्रॉस पॉलिनेशन आहे, ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे 400-450 मिली. हायब्रिड जात असल्यामुळं खोबरंही जाड येतं. नारळामध्ये 3 नारळ फोडल्यानंतर 1 किलो खोबरं निघतं. तर अशा प्रकारचं हे जे रोप आहे हे आपल्याला बांधाला लावायचं असेल तर 15 फुटाला लावा. बगीचा करायचा असेल तर 20 बाय 15वरती झिगझॅग पद्धतीने लावा. एकरामध्ये 160 रोपं बसतील. 20 बाय 20वरती लावली तर झिगझॅग पद्धतीनंच 120 रोपं बसतील. आता झिगझॅग पद्धत बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नसते. तुम्ही 5 फुटाची सरी सोडा. सरीमध्ये 1 बाय 1 फुटाचा खड्डा घ्या. सरी आपल्या अर्धा फुटाची पडते. पहिली लाईन जी आहे तुम्ही 15-15 फुटाला लावत गेला. मधल्या 3 सऱ्या बार करा. 2 नंबरची जी लाईन आहे ती पहिल्या रोपापासून बांधापासून 7.5 फूट मागे या. तिथं पहिलं रोप लावा. तिथून ज्यावेळी आपण 15-15 फूट मागे टाकतो अंतर, तसं पहिल्या लाईनला 20 बसली असली रोपं, दुसऱ्या लाईनला 19 बसतील, तिसऱ्या लाईनला 20 बसतील. अशा प्रकारे जर आपण झिगझॅग पद्धतीने लागवड केली तर आपल्याला 50 वर्ष आयुष्यमान असल्यामुळं हवा घेती राहिली पाहिजे, सूर्यप्रकाश चांगला मिळाला पाहिजे. ह्यासाठी शेतकरी बंधूंनी रोपं कमी जागेत जास्त लावायचे आहेत. तर 20 बाय 15वरती झिगझॅग पद्धतीनं लागवड करणं गरजेचं आहे. कारण हे जे पीक आहे ह्याला हवा घेती राहिली पाहिजे, सूर्यप्रकाश चांगला मिळाला पाहिजे. त्यावेळी उत्पादनाचा बेस हा 350 ते 450 नारळ वार्षिक आपल्याला उत्पादन मिळतं. 12माही पीक येणारं, वर्षभर नारळ येणारे अशी ही जात आहे. आणि पाण्याचं प्रमाण जर बघितलं तर 400-450 मिली. खोबरंही जाड, अगदी 3 नारळ पडले की 1 किलोमध्ये खोबरं निघतं. आता महाराष्ट्रातले बरेच आपले सोना चांदी जे व्यावसायिक आहेत ते आपले बरेच शेतकरी बंधू कस्टमर आहेत. आणि ज्यांना नारळ शेती जर म्हटलं तर हे शारपड खारपड दलदलीक्त जमिनीमध्ये येणारं पीक असल्यामुळं आपण एकदा लावल्यानंतर आपल्याला 50 वर्षापर्यंत उत्पादन चांगलं येणारं हे मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ, हायब्रिड बुटकी, खुज्जी, ठेंगणी अशा प्रकारची ही नारळाची जात आहे. तर तुम्ही शारपड खारपड कुठल्याही जमिनीमध्ये लागवड केली तर नारळाला फक्त पाणी आणि शेणखताची गरज असते. तर अशा प्रकारचं हे नारळ शेती आता तुम्ही झिगझॅग पद्धतीने लागवड करून मध्ये आंतरपिकं घेऊ शकता. ह्यामध्ये आंतरपिकं जर म्हटलं तर हरभरा सोडून कुठल्याही प्रकारचं तुम्ही आंतरपीक जर सोयाबीन असेल, भुईमुग असेल, अगदी तुम्हाला मका लावायचा आहे तर दोन्ही साईडला पट्टा ठेवून लागवड केली तरी चालू शकतं. त्याचबरोबर भाजीपाला असेल, कांदा पीक असेल, गहू अशी पिकं तुम्ही घेऊ शकता. आणि नारळ शेतीमध्ये आंतरपीक घेतल्यामुळं मशागत होत राहिल्यामुळं झाडाच्या मुळाची वाढ चांगली होईल, उत्पादन चांगलं मिळेल. आता आपल्याला जे मी बरेच शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात माझ्या जे 700 बागा लागलेल्या आहेत, तर आता नारळ पाण्यामध्ये जो नारळ आपण 35 रुपयाने विकतो, अगदी तो 3 वर्षात 40 रुपये दर होईल. पण आपल्याकडं 35 रुपयाने विकला जाणार नारळ जर आपण खोबऱ्यामध्ये ठेवला तर 11 महिन्यामध्ये जाड खोबरं मिळतं. आणि आपल्याला एका झाडापासून 300 नारळ वर्षाकाठी आणि किलोमध्ये 3 नारळ बसतो. सरासरी 100 ते 110 किलोपर्यंत आपण खोबरं काढू शकतो. आज सुकं खोबरं म्हटलं, आता नारळ फोडल्यानंतर उन्हात घातल्यानंतर त्याला मशनरीची गरज नाही. सुकं खोबरं म्हटलं तर आजचा बाजारभाव हा 300 रुपये किलो आहे. येणाऱ्या 3 वर्षात 5-10 रुपयांनी किलो मागे दर वाढेल. तर सरासरी आपण आजचा जो बाजारभाव आहे 300 रुपये हा जरी पकडला तरी तुम्ही मलेशियन ग्रीन डॉर्प हायब्रिड बुटकी जात लावताय, ज्याच्यामध्ये खोबरंही जाड येतं. अशा महाराष्ट्रात माझ्या 700 बागा आहेत. तर शेतकरी बंधू, हे जे आपण बुटकी जात लावतो आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जमिनीपासून 1 ते 1.5 फुटा फळं येतात. आणि वर्षाकाठीचे खोबरं आपल्याला 100 ते 110 किलो मिळतं. 300 रुपये किलोनं जरी आजच्या बाजारभावानुसार पकडलं तरी एक झाड आपल्याला वर्षाला 30,000 रुपये देतं आहे. एकरामध्ये आपण 20 बाय 15वरती 160 रोपं लावतो आहे.
उत्पादनाचा बेस बघितला तर नारळाला का कल्पवृक्ष म्हणतात, तर हा त्याचा फायदा आहे. त्याचबरोबर तुम्ही नारळ सोलल्यानंतर ज्या शेंडीपासून कोकोपीट बनवू शकता. 12,000 रुपयाला आपल्याला कोकोपीट बनवण्यासाठी मशीन मिळतं. अशा प्रकारे जर आपण कोकोपीट बनवलं तर इंडस्ट्रीज एरियामध्ये स्पेअर पार्ट नेण्यापासून नर्सरीमध्ये झाडं बनवण्यापर्यंत कोकोपीट वापरलं जातं. आज जी 1 किलोची लादी 100 रुपयाला बसते बाजारमध्ये, आपण होलसेल 50 रुपयांनी जरी विकली तरी भरपूर प्रमाणात आपल्याला ग्राहक वर्ग आहेत. अगदी उसाची रोपं तयार करण्यापर्यंत कोकोपीट वापरलं जातं. तर अशा प्रकारचं हे जर नियोजन केलं तर नारळ शेती आपल्याला साहेब फायद्याची आहे. मध्ये आपल्याला आंतरपिकं येतात आणि जे आपले व्यावसायिक आहेत श्री सुनील दगडू शिंदे सर, सोना चांदी व्यावसायिक जे बोललो तुम्हाला, कारण बरेच माझ्या शेतकरी बंधूंचे जे व्यावसायिक आहे त्यांचे दुकान हैदराबाद असेल, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, इकडं कोलकाता असेल, उत्तर प्रदेश असेल, अशा सर्व ठिकाणी व्यावसायिकच्या निमित्तानं तिथं स्थिर झालेले आहेत. त्यामध्ये तासगाव जिल्ह्यातील असतील विटा, खानापूर, त्याचबरोबर लेंगरे असेल, तसेच तरसवाडी असेल, अशा सर्व भागातले व्यावसायिक सोना चांदीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर जे आहेत त्यांना शेती करायची नारळ शेती, तर तिने कमी मनुष्यबळ, कमी खर्च ह्याच्यामध्ये जर उत्पादनाचा बेस म्हटलं तर नारळ शेती ही फायद्याची आहे. ज्याचा कुठलाही भाग वाया जात नाही आणि ज्याला आपण कल्पवृक्ष म्हणतो, अशा प्रकारचा हा नारळ शेती आणि स्वतः बनवलेले रोपं आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे. लांजामध्ये 32 एकरात नर्सरी आहे. 250 कामगार आहेत. 40 कोटीची उलाढाल आहे. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हे जे रोप आहे हे 375 रुपये इथला दर आहे. आपल्या क्वांटिटीनुसार पोचचा दर होईल. क्वांटिटी कमी असेल तर आपल्याला गाडी भाडं लागणार, किरकोळ क्वांटिटी असेल तर पोच करता येईल. अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच, शासनमान्य नर्सरी, अनुदानला बिल, योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळेल. अशा प्रकारचं शेतकरी बंधूंना चॅनलवरती माझ्या 8,000 व्हिडिओ आहेत जे आपल्याला घर बसल्या पाहता येईल आणि लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळेल. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नारळ शेती लागवड, त्याचबरोबर कमी खर्चामध्ये, कमी मनुष्यबळामध्ये येणारं उत्पादनाचा बेस ही नारळ शेती. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.